हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. हॅलो गाईज, तर आज आम्ही केलेली आहे सुरुवात हिच्यापासून, पण हिला करताच येत नाही. तास झाला आम्ही प्रयत्न करतोय. तर वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज आहे अनंत चतुर्थी आणि आज गणपती विसर्जनाला आम्ही जाणार आहोत आणि भामटे लोक असे पळून गेलेले आहेत तिकडे. आणि आता आम्ही बाप्पाला विसर्जन करणार आहोत. बाप्पाला पण जागेऊन हलवणार आहोत आणि मोदकची चालली आहेत तयारी. हलवावं लागतं ना. नीट पूर्ण सांगता आलेलं नाही. अच्छा, हमको सिखा रिया है. हा, तर मग भाविकाला काय नीट इंट्रोडक्शन देता आलेलं नाही आज. तर मग आज आहे बाप्पांना निरोप देण्याचा दिवस, म्हणजेच अनंत चतुर्दशी. सो आज घरात भाविका, मम्मी आणि श्रेया मोदक बनवत आहेत. चला आता बघूयात भाविका कशी करते रांगोळी. मस्त आलंय. श्रीले मोठा माझ्या मध्ये तू पायपाच्या बाहेर जाते डेकोरेशनच्या. ग कसं काढले? ओके, हा का गे नळ असतो बाणाचा. हे असे एक अक्षर लिहिणं आणि 2 पुसणे हे चालू आहे माझपासून. नाही, लांबूनच दिसत आहे त्यांना. गणेशा बरोबर. गणेशा मम्मी, सोनाची रांगोळी बघायला ये राहिलं. प्लीज तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगा. मैत्रिणींना त्रास असलं काही पोरगी नसते दिसायला ना, तू त्याची अक्षर बोलता पाहिजे. अगदी तिला सोडताच येत नाही. असं काय दिलंय? गणेशाय बरोबर. गणेशाय नमा, बरोबर की न कुठला गणेशाय गणेशाय न असतंय. गणेशाय नमा हे तर काय मम्मी, मी रोज खाली गणेशाय न माजली गणेशाय न माजली ती आता ब्लॉग मध्ये पण येते. आधी गणेशाय न माजली. गणेशाय न कुठं असते? गजानन नमः, श्री गणेशाय नमः. ते कालची पोळीची पावडर मध्ये बसली, परत बाईक केवढं मोठा द्या. जाऊ दे guys, मला तुम्हाला टॉर्चर करायचं नाही. एका दिवस मी सांगू शकत नाही. तो झाल्यानंतरच मी दाखवतो तुम्हाला. गाईज हे बघा, ही ना 3 वेळा पावलं पुसलीत आणि आता नीट काढलेलं आहे. ही अशी माझी वहिनी बघा, तुम्ही बघू शकता. फायनली 15 मिनिटांनी याची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे चांगली काढली मी. काय करणार ती काढत नाही. कोण बोलताय बघा गाईज, डोंट ट्रस्ट हर. हे बघू शकता गाईज, ही जे असेच दिवसभर येडे चाळे चालूच असतात. मोदक आवडते ना सिम्बा? सिम्बा मोदक खायचे ना मोदक. हे बघा गाईज, भाविका करते मोदक. करून तर झालेत, तळते. मी तळते. भाविका नीट तळा. कच्चे ठेवू नको. कच्चे दुखते पडू दे. तेच म्हणलं, बाप्पांचं पड दुखत नाही तर. नाही दुखत. त्यांना माहिती. काय म्हणते? बावीका कच्चे ठेवले त्यांना माहिती आहे तू पहिल्यांदा बनवते. बाळा सावकाश तोडा. ए सावकाश कर, नाहीतर तेल वगैरे उडेल हातावर. पहिल्यांदा करते, सावकाश कर. एक मोदक उलटा काढला. सरळ कर. इथे बनवलं आहे गणपती बाप्पासाठी छोले, पुरी, भात, जिरा राईस म्हणजे जिरा राईस आणि मोदक जे गणपतीला खूप आवडतात. आज हे समधा जेवण आईने केलं आहे. समधा म्हणजे सगळं. तुम्हाला माहिती नसेल तर थोडे सगळे पदार्थ हे आपला मराठी बिग बॉस. हॅलो गाईस, तर आता आम्ही चाललो आहे गणपती विसर्जनला. आम्ही दोघे चाललो आहे आणि आईने आम्हाला तयारी करून दिली. आम्ही चाललो आहे, फक्त बिग बॉस चालू आहे आणि ही बसली इथे. चलो गणपती बाप्पा मोरया, मोरया, लवकर या. मोरया, 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 लवकर या. गावाला आम्हाला मोरया, लवकर या. चलो. हॅलो गाईस, तर आता आम्ही चाललो आहे बाप्पाला घेऊन
विसर्जन करायला. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चाललंय गावाला. चैन पडे ना आम्हाला. हे बघा, इथे इथे विसर्जन करायचं आहे. इथे नदी आहे, चंद्रभागा नदी. चंद्रभागा नदी. चंद्रभागा नदीच नाव आहे का? हो, भीमा. चंद्रभागा नाव आहे. तर इथं विसर्जन करणार आहे आम्ही. हे सामान आहे आरतीसाठी आणलेलं. ही त्यांची कॅप. आणि हे बघा, आम्ही चाललो आहे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हे बघा, आम्ही ना घरी आलो आहे आत्ता आणि बाप्पा गेला आहे. तर आम्हाला खूप सुनं वाटतं आहे घरी आल्यानंतर. घरच्या बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर आम्ही गेलो होतो पंढरपूरमध्ये गणपती बाप्पा बघायला. विसर्जन चालू होते. खूप सुंदर असं विसर्जन नाचं चालू होतं. ढोल ताशामध्ये तुम्ही बघू शकतात. एवढे सुंदर बाप्पा तिथं होते गाईस, तुम्ही बघू शकता. एवढे सुंदर, एवढे मोठमोठे आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे वगैरे. म्हणजे त्याला एक लुक्स त्यांनी वेगवेगळे दिलेले होते. तर हे तुम्हाला दाखवते, बघू शकता. मी भरपूर असे रेकॉर्ड घेतले बाप्पांचे, खूप छान असे. काही छोटे होते. हा तर बघा किती क्यूट बाप्पा आहेत हे. मस्त उंदीर मामावर बसलेले. तर असे खूप सगळे तिथे वेगवेगळे बाप्पा होते. कोणाचा शंकरांचा वगैरेही अवतार होता. सॉरी, ते उंदीरवर नव्हते, आय थिंक गाईवर होते. तर हे बघा, द्वारकाधीश ही थीम केलेली होती यांनी पण. म्हणजे थीम नव्हते ॲक्च्युली, म्हणजे बाप्पाच तो त्यांचा आणलेला होता. तर हे पण बघा किती सुंदर होतं. हे तर वेगळंच लुक होतं. लिटरली मी असलावाले बाप्पा पहिल्यांदा बघितले होते. डिझाईन मागच्या साईडने खूप सुंदर दिलेली होती. हे सोफ्यावर बसलेले बाप्पा होते. यांचं सोंड वगैरे किती क्यूट दाखवली बघा तुम्ही, मोठीवाली. आणि हे सगळ्यात मोठं हे आहे पंढरपूरचं. इथे खूप मोठे बाप्पा बसतात. तुम्ही स्टार्टिंगच बघा किती म्हणजे छान आहे. एवढं मोठी स्टार्टिंग होती आणि त्यानंतर तुम्ही बाप्पाही बघू शकता. फुल व्हिडिओही काढला आहे मी. आणि हे दर्शन आमचं खूप छान झालं. पायाचं दर्शन झालंय अगदी, कारण ह्यांचे फ्रेंड होते तिथं. आणि हे बाप्पा देखील बघा तुम्ही, शंकराची थीम आहे. खूप सुंदर वाटलं हे बघून. आणि त्यानंतर हे मोरावर उभे बाप्पा होते. खूप सुंदर असे गणपती होते. बघून असं मन प्रसन्न होत होतं. इथे एक बघा हनुमानांची थीम होती. त्यानंतर आम्ही थोडं पुढं गेल्यानंतर विठ्ठलाचं एक रूप होतं गणपतीला. तुम्ही बघू शकता, त्यांनी टिळा लावला आहे विठ्ठलाचा. कारण की पंढरपूरमध्ये ऑफकोर्स तर त्यावाल्या थीमचं पण होतं. एवढे सुंदर बाप्पा होते ना, किती कौतुक करावं तेवढं कमी होतं. लहान मुली अगदी डान्स करत होत्या. हे बघा तुम्ही, ह्याचा व्हॉइस ऐकून तर खूप छान वाटतं. काय वाचलंय कसं वाचलंय जोडून घे आवाज ताशा फुटला तर फुटू दे. अरे मार्गाने घे, ही आहे महाराष्ट्राची शान लावल्या. तर हे बाप्पा बघा तुम्ही, खूप छान असं गणपती बाप्पा होते हे. मागे गणपती बाप्पा आणि पुढे त्यांनी शंकराची पिंड लावलेली होती. आणि यांच्या सगळ्यांच्या थीममध्ये ना, सगळ्यांच्या हाताला शंकरांचे याची पेंटिंग केलेली होती, हँडला आणि फोरहेडला. तुम्ही बघू शकता, खूप छान असं ढोल त्यांनी वाजवलेलं होतं. आणि सगळ्यांच्या फोरहेड, हँड पूर्ण बघा तुम्ही सगळे पेंट केलेले होते.
अशा प्रकारे सर्व गणपती आमचे बघून झाले आणि खूप येता येता रात्र झाली आम्हाला आणि खूप थकलो आहे आम्ही. तर गणपती कसे वाटले पंढरपूरचे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.